जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर. त्यामध्ये आपण आज गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते, आज सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत किती वेळा तास काटा मिनिट काटा याच्याशी 180 डिग्रीचा कोन करेल म्हणते. तर बघा आता कसा करायचा आहे क्वेश्चन. काय म्हणते, आता बघा 180 डिग्रीचा कोन जर म्हटलं, किती 180 डिग्रीचा कोन 12 तासामध्ये किती वेळा तयार होते, 11 वेळा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. 180 डिग्रीचा कोन 12 तासात किती वेळा तयार होते, 11 वेळा. जर 180 डिग्रीचाच कोन म्हटलं तर 24 तासामध्ये किती वेळा तयार होणार, मग तो 22 वेळा. ठीक आहे. आता विचारलं का आपल्याला 5 ते रात्री सकाळी 5. ठीक आहे, सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत, सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत विचारलं आपल्याला. तर बघा आता पहिले बघायचं, सकाळी 5 ते रात्री 5 वाजेपर्यंत, सकाळी 5 ते रात्री 5 वाजेपर्यंत किती घंटे उन्हाळी, इथं 12 घंटे. 12 घंटेमध्ये किती वेळा बनते, 11 वेळा. ठीक आहे, 12 घंटेत 11 वेळा. आता उरले किती, 6, 7 आणि 8 तास, म्हणजे 3 तास उरले. परंतु 6 तासाचा कोन कसा फक्त एक वेळा तयार बनते, दुसऱ्या वेळा तयार होणार काय याच्यात नाही. तर मग 6 तासात काय करायला लागेल, कॅन्सल करायला लागेल. राहिलं कोणतं मग आपल्या तर 7 आणि 8, 2. त्याच्यातनी 2 प्लस करून द्यायचे, म्हणजे किती वेळा तयार होणार आहे तो, 5 ते 8 मध्ये 13 वेळा. किती वेळा, 13 वेळा. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, जर घड्याळ म्हणते 12 तासाऐवजी 8 तासी केली तर 3च्या समोर कोणता अंक येईल म्हणते. म्हणजे 12 तासाची घडी होती. ठीक आहे, 12 तासाची घडी होती, तर त्याच्याऐवजी काय केली म्हणते, 8 तासाची केली म्हणते. ठीक आहे, तर 3च्या ऐवजी कोणता अंक येईल आपल्याला विचारलं. बघा आता 12 तासाची घडीमध्ये विरुद्ध अंक कधी येत असते, 6 तासामध्ये असते, म्हणजे याचे अर्धे असते. 6 तासामध्ये विरुद्ध अंक येत असते, म्हणजे विरुद्ध येत असते. त्याच्यानंतर 8 तासाच्या घडीमध्ये बी त्याचे अर्धे केल्यावर 4 तासामध्ये विरुद्ध अंक येत असते. तर मग काय करायचं असेल, 3मध्ये आता 8 तासाच्या घडीमध्ये विचारलं ना, 3च्या समान म्हणजे त्याच्या विरुद्धच विचारला. तर मग काय करायचं, याच्यातनी 3मध्ये 4 प्लस करून द्यायचे. किती येते उत्तर, मग 7 येते. किती येते, 7. मग तो समान अंक कोणता येईल, त्याच्या 3च्या समोर अंक कोणता येईल, 7 येणार. हे आपलं उत्तर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, 12 वाजताचे 12 टोल पडण्यासाठी 33 सेकंद लागतात म्हणतात. ठीक आहे, तर त्याच घड्याळात म्हणते 8 वाजेचे टोल पडण्यासाठी एकूण वेळ किती लागेल म्हणते. तर 12 वाजेचे 12 टोल किती म्हणते, 12 टोल. मग काय करायचं, 12 टोल लागण्यास मध्ये किती सेकंद पडून आले म्हणते, 33 सेकंद. ठीक आहे, 33 सेकंद पडून आले म्हणते. तर 8 वाजाचे टोल पडण्यासाठी किती सेकंद लागणार आपल्याला विचारलं. तर अशा वेळेस काय करायचं, हे 12 आहे, काय करायचं, 12 मायनस 1 किती होऊन आलं, 12 मायनस 1 केल्यावर 11 येऊन आले. किती होऊन आले, 11. 11ची व्हॅल्यू म्हणजे किती वेळा झाली, ते 33 सेकंद. 11ची व्हॅल्यू किती आहे, 33 सेकंद आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, 33 सेकंद. किती गुण आहे 11चे, हे 3 गुण आहे. ठीक आहे, नंतर आपल्याला 8चे टोलं पाडायचे. मग याच्याची तसंच करायचं. काय करायचं, 8 मायनस 1 किती येते, 8 मायनस 1 केल्यावर 7. 7चे किती गुन्हा राहणार, मग 3 गुन्हा. किती येते मग उत्तर आपलं, 7 त्रिक 21. किती सेकंदात 8 टोल पडणार, मग 21 सेकंदात. हे आलं आपलं उत्तर. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, राधा म्हणते सुनीतापेक्षा तरुण आहे म्हणते. ठीक आहे, हे राधा आहे, राधा सुनीतापेक्षा तरुण आहे, म्हणजे राधा हे सुनीतापेक्षा तरुण आहे. तर सुनीता राधापेक्षा काय होणार, मोठी असणार. ठीक आहे, सुनीता वरत जाणार. ठीक आहे, नंतर काय म्हणते, पण रीतापेक्षा मोठी आहे म्हणते. राधा रीतापेक्षा मोठी आहे, म्हणजे मग राधाच्या खाली काय येणार आहे, रीता येणार आहे. ठीक आहे, लिहून घ्यायचं खाली. नंतर विचारलं काय, रीता हे गीतापेक्षा मोठी आहे. रीता गीतापेक्षा मोठी आहे, मग गीता काय येणार, रीताच्या खाली येणार आहे. ठीक आहे, नंतर काय म्हणते, श्याम हे रीतापेक्षा मोठा आहे. श्याम रीतापेक्षा मोठा आहे, म्हणजे रीताच्या वर येणार आहे. श्याम कुठे येणार आहे, रीताच्या वर श्याम येणार आहे.
नंतर काय विचारलं, पण श्याम हा राधापेक्षा तरुण आहे म्हणते, परंतु हे राधा आहे ना तिच्यापेक्षा तरुण आहे म्हणते. श्याम कुठे येणार, राधा आणि रीताच्या मंदातने कोण येणार आहे, श्याम येणार आहे. ठीक आहे. नंतर काय विचारलं आपल्याला, तर सर्वात तरुण कोण आहे, तर सर्वात तरुण कोण दिसून राहिले आपल्याला, सर्वात जे खाली आहे ते काय आहे, सर्वात तरुण. सर्वात तरुण कोण आहे मग, गीता. उत्तर आहे मग आपलं तिथं गीता आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एक एका दूध आणि पाणी याच्या 600 मिली मिश्रणामध्ये त्याचे प्रमाण म्हणते 3:2 आहे, तर त्याचे प्रमाण 6:5 होण्यासाठी त्यामध्ये किती मिली पाणी टाकावे लागेल म्हणते. बघा आता किती मिली पाणी आहे, 600 मिली. मिश्रण किती आहे, 600 मिली. काय आहे त्याच्यातनी, दूध आहे. काय आहे, दूध आहे आणि काय आहे, पाणी आहे. ठीक आहे. दूध आणि पाणीचं मिश्रण आहे. किती आहे म्हणते, दूध आणि पाणीचं मिश्रण 600 मिली आहे. किती आहे, 600 मिली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवून द्यायचं. किती मिली आहे, 600 मिली. आणि दूध आणि पाण्याचं किती गुणोत्तर किती दिलेलं आहे, त्याचा 3:2 दिलेला आहे. गुणोत्तर 3:2 दिलेला आहे. परंतु काय म्हणते, गुणोत्तर आता 6:5 झाले म्हणते. किती झाले, 6:5 झाले म्हणते. तर त्याच्यामध्ये आपण ना किती पाणी टाकावे म्हणते, गुणोत्तर 6:5 होईल म्हणते. तर आपल्याला काय टाकायचं आहे, फक्त पाणी टाकायचं आहे. काय टाकून आलं, पाणी. परंतु दूध टाकलं का आपण याच्यात नाही, तर मग दूध काय राहणार, बरोबर राहणार सर्व याच्यात. आता इथं दूध दिसून राहिलं का बरोबर, तर नाही करायचं. दूध इथं जेवढं आहे इथे दूध तेवढंच करायचं, म्हणजे दोन्ही इकडे दूध बरोबर करून घ्यायचं. मग आता इथं बघायचं, दूध बरोबर करण्यासाठी कितीनं गुणा लागेल, इथं 6, 2 गुणा लागेल. बेत्रिक 6 म्हणजे बरोबर होऊन जाते. बेत्रिक 6, इथे 6 झाले, बेदुने 4. म्हणजे आता दूध बरोबर झालं ना, 6 इकडे 6 इकडे 6. ठीक आहे, बरोबर झालं. नंतर विचारलं आपल्याला किती पाणी टाकले म्हणते. बघा 4 होतं इथं पाणी, किती झालं, 5 झालं. म्हणजे आपण इथं पाणी किती टाकले असन, 1 टाकलं असन. बघा आता आपले पूर्ण याची व्हॅल्यू किती आहे, 6 आणि 4. याची व्हॅल्यू किती आहे, 10. 10ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला, 600. किती, 600 मिली दिलेली आहे 10ची व्हॅल्यू. विचारली काय आपल्याला, फक्त 1. म्हणजे आपण जेवढं पाणी टाकलं तेवढं काढून घ्यायचं. 1ची व्हॅल्यू काढायची, मग गुन्हेला 1 देऊन द्यायचा भाग. 0 0 कॅन्सल झालं. म्हणजे किती लिटर पाणी टाकलं आपण, किती मिली पाणी टाकलं, 60 मिली. हे आलं आपलं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एक्स वाय आणि झेड. काय आहे, एक्स वाय झेड. एक्स वाय आणि झेड असे 3 जण आहे म्हणते. त्यांना म्हणते त्यांच्या योजनेमध्ये किती गुंतवले, एकूण 4,900 रुपये. नंतर वायनं किती गुंतवले 6,300 रुपये. आणि झेडनं किती गुंतवले, 7,000 रुपये गुंतवले म्हणते. ठीक आहे. तर याच्यामध्ये म्हणते एक्सला म्हणते किती नफा झाला म्हणते, 700. एक्स आहे जो, एक्सले किती नफा झाला आहे, 749 रुपये नफा झालेला आहे म्हणते. तर आपल्याला विचारला झेडचा नफा किती, झेडचा नफा किती ते विचारलं आपल्याला. कसं काढायचं, पहिलेचा सर्वांचं काय करायचं, गुणोत्तरामध्ये काढून घ्यायचं. तर बघा आता जेणे भाग जाते देऊन द्यायचे. बघा 2 शून्य 2 शून्य गायब झाले सगळ्या याच्यातनी. ठीक आहे. आता 7 भाग देते का, जाते. 7 7 49. ठीक आहे. 7 9 63. ठीक आहे. 7 1 7. म्हणजे ते अनुपात काय आलं, त्यांचं गुणोत्तर किती आलं, 7 9 7 आलं. बघा आता 7ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, इथं किती नफा झाला, हे नफ्याचं गुणोत्तर येऊन जाते. जेवढे येते आपलं गुणोत्तर काय आहे ते नफ्याचं येऊन जाते. तर बघा आता मग 7ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, इथं 749 दिसली. 749 किती गुणा आहे, 7 1 7, 7 7 49. 7 1 7, 7 7 49. ठीक आहे. हे झाली 7ची व्हॅल्यू. तर आपल्याला विचारले काय झेडची व्हॅल्यू, तर मग झेडची व्हॅल्यू किती गुणा राहणार, हे 107 गुणाच राहणार. म्हणजे 10ची 107 गुणा केलं 10ची तर किती येणार आहे, 1070 येणार. किती येणार आहे, 1070. म्हणजे आपली व्हॅल्यू किती आहे, झेडचा नफा किती आहे त्याच्यातने, 1070 आहे. झेडचा नफा 1070 रुपये आहे. 1070 रुपये नफा आहे त्याचा. तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एका ठराविक रकमेवर म्हणते 4 वर्षासाठी दशादशे रुपये 10 दराने सरळ व्याज व चक्रव्याज व्याज यातील फरक म्हणते 1280 रुपये आहे. तर मुद्दल किती आहे म्हणते ते विचारलं आपल्याला. बघा आता 4 वर्षासाठी दिलेला आहे ना, तर 4 वर्षासाठी आपण चक्रव्याज व्याज आणि सरळ व्याजमधले फरक दिलेला आहे. ठीक आहे. तर 4 वर्षाचा आपण काय वापरत असतो, सरळ व्याज चक्रव्याज व्याजसाठी फॉर्म्युला,
चक्रवाढ व्याजसाठी फॉर्म्युला काय वापरा आपण 4 वर्षाचा, इथं वापरत असतो 46 काय 41 वापरत असतो. ठीक आहे, 46 41 आपण 4 वर्षासाठी वापरत असतो. तर आपल्याला काय दिलेलं आहे, 4 वर्षासाठी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक किती दिलेला आहे. 4 वर्षासाठी चक्रवाढ आणि सरळ व्याजमधील फरक दिलेला आहे 1282 रुपये. किती दिलेला आहे, 1282 रुपये दिलेला आहे. तर आपल्याला विचारले रक्कम किती आहे म्हणते. तर रक्कम काढायची आहे. तर कशी काढायची रक्कम, तर बघा आता हे जे आता हे काय आहे, सरळ व्याज राहते. हा काय राहते, 4 सरळ व्याज राहते हे. आणि हे जे शेवटले अंक हे येते, हे काय येते, याच्यातली म्हणजे फरक राहते. हा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमधला 4 वर्षाचा फरक राहते. किती आहे 4 वर्षाचा फरक, 641 हा फरक आहे. ते का पॉईंट देऊन द्यायचं इथं, म्हणजे किती आहे 0.641चा फरक. आणि आपल्याला इथे किती दिलेला आहे फरक, 1282 दिलेला आहे. किती दिलेला आहे, 1282 दिलेला आहे. तर आपल्याला विचारले रक्कम, तर गुन्हेला काय करायचं 100 गुन्हेला 100. आता बघा आता किती आहे 641. आणि दर किती दिलेला आहे आपल्याला याच्यामध्ये, दर दिलेला आहे आपल्याला याच्यातनी 10 दराने म्हणजे 10% दराने दर दिलेला. मग दर खाली घेऊन घ्यायचा. बघायचं आता इथं किती नंतर पॉईंट आहे, किती घरानंतर पॉईंट आहे करून टाकायचं. हां किती घरानंतर पॉईंट आहे, 1 2 3. तिकडं वरतं 3 पॉईंट देऊन द्यायचे. ठीक आहे, 1 2 3 पॉईंट दिले. आता बघा आता 0 न 0 कॅन्सल झाले. ठीक आहे, आता हे किती गुन्हे असं याचं 641 गुन्हेला किती होते, 2 केले तर 1282 होते. 641 गुन्हेला 2 केले तर किती येते, 1282 येते. आता याचा गुणाकार करायचा, 2 गुणिले 10 किती होते 20 आणि 1000. म्हणजे आपलं उत्तर किती आलं आहे तिथं 20,000. किती आहे 20,000. म्हणजे ते रक्कम किती होती 20,000 रुपये होती. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, काय म्हणते, एका 70 व्यक्तीच्या गटात म्हणते 28 व्यक्ती फक्त चहा पितात म्हणते, 32 व्यक्ती चहा व दूध पितात, तर फक्त दूध पिणाऱ्याची संख्या किती आहे म्हणते आपल्याला विचारलं. तर बघा आता 70 व्यक्तींचा गट आहे. किती आहे 70 व्यक्तींचा गट आहे, त्यामध्ये 28 व्यक्ती चहा पितात. आता असा गोल काढून घ्यायचा. ठीक आहे, आता बघा हे चहा झालं आणि हे काय कॉफी, दुसरं काय कॉफी पितात म्हणतात ना, नाही दूध पितात. काय म्हणते दुसरा दूध पितात म्हणते. तर बघा आता चहा पिणारे व्यक्ती किती आहे म्हणते 28 आहे म्हणते. चहा व दूध पिणारे व्यक्ती किती आहे म्हणते 32 आहे म्हणते. चहा व दूध पिणारे व्यक्ती 32 आहे म्हणते, तर फक्त दूध पिणारे व्यक्ती किती आहे म्हणते. तर आता बघा एकूण व्यक्ती किती आपल्याजवळ 70. ठीक आहे, मायनस करायची 28 आणि 32. एकूण काय दूध आणि चहा पितात, तर किती झाले ते 28 आणि 32 60 व्यक्ती काय दूध आणि चहा पितात. तर मग दूध पिणारे फक्त किती जण आहे 70 - 60. दूध पिणारे किती जण आहे फक्त 10 जण. म्हणजे इथं दूध पिणारे किती आहे 10 जण आहे. उत्तर किती आहे मग आपलं 10. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, आशाला एका परीक्षेत म्हणते पास होण्यासाठी 40% गुणाची गरज आहे म्हणते, तर तिला 210 गुण मिळतात म्हणते. तिला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा 10% म्हणजे 10 गुण हे अधिक मिळतात म्हणते, तर परीक्षेत अधिकाधिक गुण किती आहे म्हणते. म्हणजे आपल्याला एकूण परीक्षेत गुण किती होते ते काढायचे. बघा आता कोण आहे त्याच्यातनी आशाला म्हणते 40% गुण पाहिजे म्हणते पासवाले. ठीक आहे, परंतु ते किती गुण मिळवून घेते म्हणते 210 गुण मिळते म्हणते. 210 गुण मिळते म्हणते, परंतु तिला 10 गुण जास्त मिळते म्हणते. 40%च्या 10 गुण जास्त मिळते, तर मग किती भेटणार तिला गुण 200. म्हणजे एकूण 200 गुण. आणि 200 गुणाची व्हॅल्यू किती आहे 40%ची व्हॅल्यू किती आहे 200 आहे. तर आपल्याला विचारला काय आहे 100%ची व्हॅल्यू विचारली, तर गुन्हेला काय करायचं 100% देऊन द्यायचा भाग. आता बघा 40 एक 40, 40 पाचशे किती होते 40 पंचे किती होते 200 होते. किती होते 200. 0 ने 0 4 पंचे 20. ठीक आहे, 500. उत्तर किती आलं मग आपलं 500 आलं. म्हणजे एकूण गुण किती होते तिचे 500 होते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एक माणूस म्हणते एक काम 6 दिवसात पूर्ण करतो म्हणते आणि त्याचा मुलगा म्हणते तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो म्हणते. जर ते काम दोघांनी एकत्र केले, ठीक आहे, तर ते काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतात म्हणते विचारलं म्हणते.
विचारलं आपल्याला. बघा आता कसं करायचं आहे. आता एक माणूस किती दिवसात काम करून आला, 6 दिवसात. आणि त्याचा मुलगा किती दिवसात करून आला, 18 दिवसात. तर हे दोघं मिळून किती दिवसात काम करण ते आपल्याला विचारलं. काय करायचं, याचा LCM काढायचा म्हणजे लसावी काढायचा. किती येते, 6 आणि 18चा लसावी 18च येते. बस आता 6 आणि 18ला भाग दिले तर किती आलं, माणूसची एफिशियन्सी किती आली, 3 आली. आणि मुलाले 18 आणि 18ला भाग दिले तर मुलाची एफिशियन्सी किती आली, 4 आली. मग ह्याचं काय करायची, बेरीज करून घ्यायची. 4 आणि 1 3 आणि 1 किती होते, 4 होते. 4. आता आपल्याला काम किती करायचं, दोघं मिळून काम किती दोघा मिळून जर काम करायचं असलं किती करते ते, 4. आणि आपल्याजवळ काम किती दिलेलं आहे, 18. तर मग किती करणार ते, भाग देऊन द्यायचा. 18 न 4 तर मग किती येते उत्तर, मग 2 4 9 18 म्हणजे 9/2. आपल्याला 9/2 किती लिहित असतो आपण, 8 1/2 म्हणजे किती दिवसात, 4 1/2. 4 1/2 दिवसात ते दोघं मिळून काम पूर्ण करेल. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते, एका नळाने म्हणते एक टाकी भरण्यास म्हणते 20 मिनिटे लागतात म्हणतात. तसेच दुसऱ्या नळाने ती टाकी रिकामी होण्यास म्हणते 40 मिनिटे लागतात म्हणते. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी किती वेळात पूर्ण भरेल म्हणते. बघा आता एक नळ जर भरते म्हणते तर तो किती म्हणते, 20 मिनिटात भरते म्हणते. दुसरा नळ म्हणते 40 मिनिटात खाली करते म्हणते. तर दोघी नळ एकत्र सुरू केले तर किती वेळात किंवा किती वेळात भरून होईल म्हणते, ती टाकी किती वेळात भरून होईल. तर मग कसं काढायचं, आता एक भरून आला आणि एक खाली करून आला. अशा वेळेस काय करायचं, दोघाचा काय करायचा, गुणाकार. 20 गुणिले 40. ठीक आहे. नंतर आता एक मायनस आणि एक प्लस आहे तर मग काय करायचं, मायनस करून घ्यायचं. 40मधून 20 मायनस केले तर किती येते, 40 - 20 किती येते, 20 येते. बस देऊन द्यायचा भाग. 20 न 20 कॅन्सल. तर उत्तर किती येते, 40. किती, 40 मिनिटात भरते. मग किती मिनिटात भरणार तो, 40 मिनिटात भरून टाक. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका गाडीचा वेग म्हणते जर ताशी 8 किलोमीटर वाढवला तर ती 440 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 30 मिनिट कमी घेते म्हणते. तर तिचा सध्याचा वेग किती आहे म्हणते. आता आपल्याला काय विचारलं, सध्याचा वेग काढायचा आहे तिचा. तर बघा आता पहिले किती होते म्हणते, किती किलोमीटर चालले ते, 440 किलोमीटरचा प्रवाह करायचा आहे. दोन्ही इकडे 440 किलोमीटरचा. ठीक आहे. आणि त्यातलं जे अंतर पहिले x किलोमीटरनं जात होती, आता किती चालली ते, x + 8 किलोमीटरनं चालली. तर तिला किती, 30 मिनिट कमी घेऊन आली. मग ते किती मिनिट घेऊन आली, 30 मिनिट कमी घेऊन आली. ठीक आहे. 30 मिनिटाला जर आपण याच्यातनी काढलं तर ठीक आहे, 30 मिनिटच. बघा आता याच्यातनी काय करायचं, एक्सची व्हॅल्यू ठेवायची ऑप्शनमधून. आता ऑप्शन काय काय दिलेलं आहे आपल्याला, काय दिलेला, 60 किलोमीटर दिलेला आहे. नंतर काय दिलेला, 70. नंतर 80. नंतर काय दिलेलं, 90. आता काय अशी व्हॅल्यू पाहायची की ते 444 पूर्ण भाग गेली पाहिजे, अशी व्हॅल्यू पाहायची. बघा आता 60 जर आपण 440ला जर भाग देऊ 60 तर दिल्या जाते का भाग, 60 नाही जात, कॅन्सल होते. मग 70 जर 440ला भाग देऊ तर जाते का, नाही जात. 90 440ला भाग जाते का, नाही जात. मग आपलं उत्तर तर डायरेक्ट 80च येणार. आता 80 व्हॅल्यू ठेवून पाहू आपण, 30 येते का तर पाहू. दोघांमधला डिफरन्स बघा. आता एकची व्हॅल्यू आपण इथं 80 ठेवली. ठीक आहे. 0 ने 0 कॅन्सल. 8 × 5 = 40. 8 × 5 = 40 म्हणजे इथे किती आला, 5.5 घंटे आले. ठीक आहे. आता इथे एकची व्हॅल्यू ठेवली. आता किती येते एकची व्हॅल्यू, 80 आणि 8 किती झाले, 88 झाले. आता 88 ने भाग दिला तर किती येते, 44 1 44 44 2 88 2 1 2 2 5 10. बघा आता 5.5 आणि 5मध्ये फरक किती येऊन आला, 5 म्हणजे 0.5चा म्हणजे अर्धा मिनिटचा, म्हणजे अर्ध्या घंट्याचा येऊन राहिला, म्हणजे 30 मिनिटाचा फरक येऊन राहिला. बरोबर येऊन राहिलं उत्तर. मग आपलं काय येणार आहे त्याच्यामध्ये, 80 येणार आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, n ही एक अशी संख्या आहे म्हणते जी 3पेक्षा मोठी आहे आणि तिला 3ने निषेध भाग जातो, परंतु 6ने निषेध भाग जात नाही. तर पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्येला म्हणते 4ने निषेध भाग जातो म्हणते. बघा आता n म्हणते अशी संख्या आहे म्हणते जिले 3 भाग जाते म्हणते. आता n म्हणते 3पेक्षा मोठी आहे म्हणते, 3पेक्षा
एन ही काय म्हणते 3पेक्षा मोठी आहे म्हणते. 3 तर घेणार नाही. मग 3च्या फळ्यातले अंक घ्यायचे. काय घ्यायचे? 3 त्रिक किती होते? 6, 9, 12, काय ते 15, नंतर काय ते 18, 21 असे 3च्या फळ्यातले घ्यायचे. परंतु काय म्हणते 6 भाग नाही गेला पाहिजे म्हणते. इले 6 भाग जाते कॅन्सल झाली, इले 6 भाग जाते कॅन्सल झाली, इले 6 भाग जाते कॅन्सल झाली. म्हणजे आपण कोणती संख्या घेऊ शकतो त्याच्यात नाही आता? 9, 15 आणि 21 अशी आहे. मग आपण काय घ्यायचं? 9 घ्यायचं. 9 घ्यायचं आणि ऑप्शनमध्ये पाहायचं तर 4 भाग जाणारी संख्या कोणती येते. तर बघा आता 9 घेतली आपण ना त्याच्यातनी. तर ठीक आहे, आता 9 ठेवून देऊ. तर बघा आता 2 यांची व्हॅल्यू 9 ठेवली तर 9 9 दुने किती होते? पहिल्याच्यात 18 आले. 18ले 4 भाग जाणार का? नाही जाणार. दुसरं पाहायचं आता 3 आहेत. 3 ठेवलं, यांच्या जागी 9 ठेवले तर किती झाले? 27. 27ले 4 भाग जाते का? नाही जात. कॅन्सल झालं. मग आता इथं 2n + 4 आहे. तर बघा आता 2 गुणिले 9 + 4 किती? 9 दुने 18 + 4 किती आले? 22. 22ले 4 भाग जाणार का? नाही जाणार. मग आता इथं पाय 3n यांच्या जागी आपण ठेवली 9 प्लस किती आहे? 1. तर बघा 9 त्रिक 27 + 1 28. 28ले 4ले भाग जाते का? जाते. म्हणजे आपलं उत्तर किती आहे? 4 नंबर. त्याच्यात ठेवायचं काय? 3n + 1 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? 349 गुणिले 56 गुणिले 300 म्हणजे 38 स्टार गुणिले काय आहे? 354 च्या गुणाकारामध्ये एकक स्थानाचा अंक 8 असेल तर स्टारच्या या ठिकाणी आपण कोणता अंक ठेवू म्हणते. तर बघा आता शेवटला अंक पाहायचा. आता 349 आहे. किती आहे? 349 गुणिले काय आहे? 56 आहे गुणिले काय आहे? 38 स्टार आहे गुणिले काय आहे? 354 आहे. याच्या गुणाकारामध्ये आपल्याला शेवटला अंक काय म्हणते? एकक स्थानी अंक इथं आपण काय ठेवू म्हणते. तर काय आला पाहिजे म्हणते? शेवट 8 आला पाहिजे. तर बघायचं आता शेवटले अंक पाहायचे. काय आहे इथं? 6, 9 आहे. इथे किती आहे? 6 आहे. ठीक आहे. इथे किती आहे? स्टार आहे. हां, इथे किती आहे? 4 आहे. तर पाहायचं आता गुणाकार करायचा. काय होते? 9 सक 54 होते. 9 सक 54. शेवटला अंक किती आला? 4. 4 चौक 16. किती येते? 4 चौक 16. शेवटला अंक किती आला? 6. तर आता आपण 6ला असं कोणत्या संख्येनं गुणू जेणेकरून आपलं काय आलं पाहिजे म्हणते? 8 आलं पाहिजे. तर बघा आता ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे. आता ऑप्शनमध्ये 7, 2, 3 आणि 4 दिलं. बघा आता 7नं जर गुणलं आपण 6ले 7 सकम 42 म्हणजे 2 येऊन आले. हे येणार का उत्तर? 7 नाही येणार. 2नं गुणलं तर आता 7 दुने 12 2 येते. हे बी नाही येत. 3 सका 18 म्हणजे 8 येऊन आलं आपण याच्यात. म्हणजे आपलं उत्तर काय येणार त्याच्यात? नाही 3. 6 चौक 24 याच्यात 4 येऊन आले. हे बी नाही येणार. म्हणजे आपलं उत्तर आहे त्याच्यात नाही 3. मग आपण स्टारच्या जागी काय ठेवावं लागेल आपल्याला? इथं 3 ठेवावं लागेल. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? 2 संख्यांचा मसावी म्हणते 8 असून त्याचा लसावी किती आहे म्हणते? 240 आहे. तर त्यातील एक संख्या 40 असेल तर दुसरी संख्या काय आहे म्हणते. अशा वेळेस काय राहते? मसावी गुन्ह्याला काय राहते? लसावी. ठीक आहे. भागेला काय राहते? पहिली संख्या गुन्ह्याला दुसरी संख्या. पहिली संख्या काय दिलेली आहे आपल्याला इथं? पहिली संख्या दिलेली आहे आपल्याला 4. तर आपल्याला विचारली काय? दुसरी संख्या काढायला सांगितली. तर देऊन द्यायचा भाग आता. बघा 0 आणि 0 कॅन्सल. 4 1 4 4 सक 24 साईन 8 किती होते? 48. म्हणजे दुसरी संख्या किती आहे त्याची? 48 आहे. उत्तर किती आहे मग आपलं? 48. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? एका लोहाराकडे म्हणते लोखंडी 5 तुकडे आहे म्हणते. यम तुकड्याचं वजन यांच्या दुप्पट आहे म्हणते. ठीक आहे. लिहून घ्यायचं इकडे साईडले. यमचं वजन यांच्या दुप्पट आहे म्हणते. ठीक आहे. यांच्या दुप्पट आहे. लिहून घ्यायचं असं. यांच्या दुप्पट आहे. नंतर काय म्हणते? यन तुकड्याचे वजन केच्या एक अष्टमाश आहे म्हणते. यन तुकड्याचे वजन केच्या एक अष्टमाश आहे. म्हणजे जर केचा 8 असेल तर यांचं किती आहे? 1 आहे. ठीक आहे. नंतर काय म्हणते? के तुकड्याचे वजन डीच्या पावपट आहे म्हणते. के तुकड्याचं वजन डीच्या पावपट आहे. म्हणजे डीचा पावपट म्हणजे काय असते? जर डी जर 4 असेल तर के काय आहे म्हणून? 1 आहे. ठीक आहे. पावपट झालं ते.
नंतर काय म्हणते दी तुकड्याचे वजन एच्या काय म्हणते दीडपट आहे म्हणते. दी तुकड्याचं वजन एच्या दीडपट आहे. एच्या दीडपट आहे म्हणजे किती आहे, जर ए 2 असेल तर डीचं किती आहे 3 आहे. हे काय झालं दीडपट झालं. ठीक आहे. आता ठेवून द्यायची इथं व्हॅल्यू. आपल्याला काढायचं काय आहे, सगळ्यांची व्हॅल्यू काढून घ्यायची. बघा आता काय काय दिलेलं आपल्याला, एम एन एम एन काय दिलेलं के डी ए, एम एन के डी ए हे आपल्याला दिलेलं आहे. त्याचं गुणोत्तर काढून घ्यायचं. तर बघा आता पहिले आता एम एन दिलं. ठीक आहे. पहिले एम एन दिलं तर एम एनची व्हॅल्यू ठेवून द्यायची. एम एनच्या खाली एम एनची व्हॅल्यू ठेवली 2 1. ठीक आहे. नंतर इकडं एन एनची एन केची व्हॅल्यू ठेवायची. एन केच्या खाली 1 8. ठीक आहे. नंतर के डीच्या खाली के डीची व्हॅल्यू ठेवायची 1 4 1 4. नंतर काय ठेवायचं, डी एच्या खाली डी एची व्हॅल्यू ठेवायची. डी एची व्हॅल्यू डी किती आहे 3, ए किती आहे 2 आहे. आता जिथं काही हासन नाही तर त्याच्या समोरची संख्या लावून द्यायची. आता इथं काही आहे का नाही तर एका समोरची संख्या ते लावून घ्यायची. याच्या समोरची संख्या इथं लावून घ्यायची. याच्या समोरची संख्या इथं लावून घ्यायची. ठीक आहे. याच्या समोरची संख्या इथं लावून घ्यायची. आता इथं नाही तर याच्यासमोर काय लावायचे 1 लावायचे. याच्या समोरची संख्या इथं 3 3 3. आता सगळ्यात मोठा काय म्हणते, सर्वात जड व सर्वात हलका तुकडा सांगा म्हणते. तर आपल्याला काढून घ्यायचा. तर बघायचा 3 2 6. ठीक आहे. 3 1 3. ठीक आहे. 8 1 24. ठीक आहे. 12 8 किती होते 3 4 12 12 8 96. 4 2 8 8 8 64. नंतर काय विचारलं आपल्याला, सर्वात जड व हलका तुकडा कोणता आहे म्हणते. तर पाहायचा आता सर्वात जड व हलका तुकडा कोणता दिसून आला आपल्याला. सर्वात जड तर कोणता दिसून आला, डी दिसून आला. सर्वात जड डी दिसून आला. सर्वात हलका कोणता दिसून आला, एन. तर काय आहे उत्तर आपलं डी एन. उत्तर आहे आपलं डी एन. तिथं उत्तर आहे आपलं डी एन. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते 9 13. काय आहे 9 13 11 17. 9 13 11 17 14 22 18. आणखी काय दिलेलं 28. 28 दिलं. नाही तर काय 2 जागी आपल्याला व्हॅल्यू विचारलेली आहे. तर किती येणार 2 जागी व्हॅल्यू काढली. तर बघा आता हे आपल्याला काय दिसून आली, डबलची सिरीज दिसून आली. किती दिसून आली, डबलची. बघा आता 9वरून काय होऊन आले 11, 11वरून 14, 14वरून 18, 18वरून किती येणार मग 5. आता बघा 9वरून 11 झाले म्हणजे किती प्लस झाले याच्यात नाही +2. 11वरून 14 झाले किती झाले +3. 14वरून 18 झाले किती झाले +4. आता किती होणार 18वरून +2 +3 +4. आता किती होणार +5 होणार. तर आता 18मध्ये +5 केल्यावर किती येते इथं 23 येते. ठीक आहे. आता दुसरी सिरीज पाहायची. बघा आता 13वरून 17, 17वरून 22, 22वरून 28. किती होऊन आले 13वरून 17 होऊन आले म्हणजे किती प्लस झाले इथं 4. ठीक आहे. 17वरून 22 झाले म्हणजे किती प्लस झाले इथं +5. +5. आता 22वरून 28 झाले किती झाले +6. आता 28मधून किती प्लस होणार बघा आता +4 +5 +6. आता किती होणार +7 होणार. +7 28मध्ये +7 केल्यावर किती येणार आहे 35 येणार आहे. किती 35. म्हणजे आपलं उत्तर काय आहे 23 आणि 35 आहे. तिथं उत्तर काय आहे 23 आणि 35. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते बघा आता काय आहे 4 4 16 नंतर 64 नंतर 256 डॉट 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 या मालिकेमध्ये म्हणते काय म्हणते 9वे पद. 9वे पद सांगा म्हणते. तर बघा आता 9वे पद आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढायचं आता बघायचं. हे काय आहे 4ची पॉवर काय आहे 1 आहे. ठीक आहे. हे 4ची पॉवर 2 आहे. ठीक आहे. हे काय आहे 4ची पॉवर 3 आहे. हे काय आहे 4ची पॉवर 4 आहे.
आपल्याला काय काढायचे, नववं पद काढायचं आहे. म्हणजे काय होणार आता 4ची पॉवर 1, ते काय 4ची पॉवर आपल्याला डायरेक्ट काय काढायचं आहे, 9. 4ची पॉवर 9 काढायचं आहे. 4ची पॉवर 5, 4ची पॉवर 6, 4ची पॉवर 7, 4ची पॉवर 8, 4ची पॉवर 9. म्हणजे 9वं पद काढायचं आहे ना. किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, 4ची पॉवर 9 काढायचं आहे त्याच्यातून. तर बघा आता 4ची पॉवर 9 कसं काढायचं, बघा आता काय करणार, 4 गुणिला 4 गुणिला 4 गुणिला 4 गुणिला 4 गुणिला 4 गुणिला 4. म्हणजे आपल्याला काहीतरी 9 वेळा करायचं आहे. 9 वेळा करायचा आहे. तर बघा आता किती येणार, आता 4 चौक किती होते, 16. ठीक आहे. हे डबल 4 चौक 16, हे किती होते, 4 चौक 16, हे डबल 4 चौक 16 गुणिला 4. आता बघा आता 16 गुणिला 16 किती येते, 256 येते. डबल 16 गुणिला 16 केलं तर किती येते, 256 येते. गुणिला काय आहे, 4. आता करायचं 256ले 4 4 गुणलं तर किती येते, 1024 येते. गुणिला काय आहे, 256 आहे. आता बघा आता हे 1024ला कसं करायचं, आता 1024ला काय लिहायचं, 1000 प्लस काय 20 प्लस 4 लिहायचं. गुन्हेला काय 256 आहे. तर बघा आता 256 गुन्हेला 1000 केले तर किती येणार आहे, इथं 256 गुन्हेला 1000 केले तर किती येते, येते. ठीक आहे. 3 शून्य लावून घ्यायचं. आता 256 गुणिला 2 केले तर किती आहे, 512. नंतर इथं 256 गुणिला 4 केले तर किती येते, 1024. आता याची ॲडिशन करून घ्यायची. किती येते, 3 शून्य. ठीक आहे. 1 2 3 नंतर 51 20 नंतर काय 1024. याची ॲडिशन केली किती होऊन आले, 4 2 2 4 1 5 6 2 12 6 1 5 6 6 12 1 5 1 6 आणि 2. म्हणजे आपलं उत्तर किती आलं आहे तिथं, 26 21 44. 26 21 44 आहे आपलं उत्तर, म्हणजे ऑप्शन नंबर 2. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, 94 36. काय आहे, 94 36 94 36. तर 86 किती लिही म्हणते. 94 36 आता 86 किती म्हणते, काय 9 गुणेला 4. 9 गुणेला 4 केलं तर किती येते, 9 चौक 36. किती येऊन आला आपल्या इथं, 36 येऊन आला. 8 गुणेला 6 केलं तर किती येते, 6 8 48 येऊन राहिले इथं. तर उत्तर किती आहे मग आपलं, 48 आहे. किती आहे, 48 आहे. उत्तर किती आहे मग आपलं, 48 आहे. काय विचारलं आता, चुकीची संख्या शोधा म्हणते. तर बघा आता चुकीची संख्या शोधायची आहे. काय दिलेलं आहे, 8 9 12 16 24 आणि इथे किती आहे, 33. याच्यामध्ये काय काढायचं आपल्याला, चुकीची संख्या काढायची आहे. तर बघा आता चुकीची संख्या किती येणार याच्यातनी. तर बघा आता पहिल्या याच्यात काय होऊन आलं, 8 9 प्लस 1. नंतर दुसऱ्या याच्यात काय होऊन आलं, +3 +1 +3. आता याच्यातनी काय होऊन आलं बघायचं आता, 24मधून 6 आणि 3 किती होते, 9 +9 होऊन आलं. ठीक आहे. आता इथे किती होऊन आलं, +12मध्ये 4 +4 होऊन आलं. तर बघा आता इथं सगळं इथं काय दिसून आलं, आपलं विषम संख्या दिसून आली. इथं 1 विषम आहे, 3 विषम आहे, 9 विषम आहे, परंतु इथं 4 प्लस झालेलं आहे. हे पाहिजे होते का आपल्याला इथं 4, नाही तर मग आपल्याला चुकीचं काय दिसून आलं, इथं 16 दिसून आलं. म्हणजे इथं किती पाहिजे होते आपल्याला, 5 पाहिजे होते. 5 असते तिथे किती आले असते, 17 आले असते. 17, मग इथं किती आले असते, 7.
म्हणजे आपलं बरोबर आले असते, जोडी काय आली असते बरोबर. म्हणजे आपलं चुकीचं पद कोणतं आहे त्याच्यातनी 16 आहे. किती आहे 16. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे बघा, काय 288 असा गोल दिलेला आहे. 2 4 3 6, 2 4 3 6 नंतर 360 गोल 3 3 4 5 नंतर काय दिलेलं आहे 9 असा गोल 5 2 आणि 7 असं दिलेलं आहे. आपल्याला विचारलं याच्या जागी हे आहे तर याच्या क्वेश्चन मार्क काय येणार आहे मधामध्ये काय व्हॅल्यू येणार आहे. तर बघा काय होऊन राहिलं आता, सगळ्यांचा गुणाकार करून बघू बरं आपण. 37 18 18 दुने 36 36 चौक किती होते 144. किती होते 144 गुन्ह्याला काय होऊन राहिलं 2 येऊन राहिलं. म्हणजे सर्वांचा काय होऊन राहिलं याच्यातनी गुणाकार येऊन राहिला, सर्वांचा गुणाकार आहे त्याच्यात काय गुन्ह्याला 2 करून राहिला. म्हणजे आपली हे व्हॅल्यू होऊन राहिली. इथे तसंच आहे बघा. 4 5 20 20 त्रिक 60 60 त्रिक होतं ते 180 180 गुन्ह्याला 2 360 आला. इथे तसंच येणार बघा. आता 5 दुने 10 90 10 9 90 9 7 63 म्हणजे इथे किती आले 630 आले. त्याला काय गुन्ह्याला 2 केले तर किती येऊन आलं 1260. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे त्याच्यातनी 1260. इथे काय येणार आहे 1260 येणार आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे काय आहे 95. तर आपल्याला इथं काय येणार आहे विचारलं. तर बघा आता काय होऊन आलं इथं 5 दुने 10 म्हणजे 5 गुन्हेला 2 करून आले प्लस काय होऊन आले याच्यात नाही 1 म्हणजे 11 होऊन आले. ठीक आहे 11 वरून इथे बघा 11 गुन्हेला 2 प्लस 1 म्हणजे 23 होऊन आले. 23 गुन्हेला 2 प्लस 1 म्हणजे किती होऊन आले 47 होऊन आले. 47 गुन्हेला 2 केले तर किती होऊन आले 94 प्लस 1 काय होऊन आलं 95. 95 गुन्हेला 2 केले तर किती येते 95 गुन्हेला 2 प्लस 1 190 प्लस 1 191. इथे तसंच किती होऊन आलं इथं 191 गुन्हेला 2 191 गुन्हेला 2 प्लस 1 म्हणजे 383 येते. आता इथे तसं करायचं 383 गुन्हेला 2 करायचे आहे प्लस 1 करायचं आहे 300. आता इथं काय करायचं 383 गुन्हेला 5. आता 383 गुन्हेला 2 केले तर किती येणार आहे गुन्हेला 2 3 सका किती होते 32 6. ठीक आहे 5 8 32 6 झाला कुठले किती तर 8 दुने 16 हातचा आला 1 32 6 आणि 1 7 आणि प्लस 1 करायचं त्याच्यात. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे तिथं 767 येणार आहे. किती येणार आहे 767. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे की म्हणते रस्त्याने म्हणते एक पुरुष व एक स्त्री जात होते. म्हणते त्या स्त्रीशी नाते विचारले असता तो पुरुष म्हणाला हिची सासू. म्हणजे तो पुरुष म्हणाला कोण म्हणाला पुरुष म्हणाला काय म्हणते ह्या स्त्रीची सासू. पुरुष म्हणाला ह्या स्त्रीची सासू पुरुष कोण म्हणाला म्हणते पुरुष म्हणाला. ठीक आहे ह्या स्त्रीची जे सासू आहे म्हणते म्हणजे हिचे नवऱ्याची आई हिची काय झाली सासू झाली. ह्या स्त्रीची सासू काय म्हणते हिची सासू माझ्या सासूला आई म्हणते हिच्या सासूला काय म्हणते याच्या पुरुषाच्या सासूला आई म्हणते ती हिची आई म्हणजे याच्या सासूची आई. याची कोण झाली मग त्या पुरुषाची कोण झालेली आहे सासू झालेली आहे. काय झालं मग असं याची बायको झाली. मग
तर विचारलं काय मग आपल्याला याच्यातनी, तर स्त्रीचे त्या पुरुषाचे नाते काय, म्हणजे पुरुष काय म्हणणार त्या स्त्रीले मग. तर बघा आता ह्या पुरुष आहे, याच्या पोराची काय झाली आहे बायको, म्हणजे हे पुरुष काय म्हणणार आहे स्त्रीले सून म्हणणार. काय म्हणणार, सून. त्याच्या पोराची बायको आहे तर काय म्हणणार, सून झाली त्याची. स्त्री कोण झाली, सून झाली त्याची. बघा आता काय म्हणते, त्रिकोण, पंचकोन आणि षटकोन वेन आकृतीचा पर्याय निवडा. बघा आता त्रिकोणी काय राहते, वेगळा राहते. पंचकोनी काय राहते, वेगळा राहते. त्याला काय राहते, 5 बाजू राहते. हा काय राहते, पंचकोन राहते त्याला वेगळा राहते. षटकोनी वेगळा राहते, त्याला काय राहते 6 बाजू राहते षटकोनले. हा राहते षटकोन. काय तिन्ही आपल्याला विकृत वर्तुळ काढलं इथं काय आहे, त्रिकोण. बघा त्रिकोणी वेगळा आहे, पंचकोनी वेगळा आहे, षटकोनी वेगळा आहे. मग आपल्याला आकृती काय येणार त्याच्यातनी, तिन्ही काय येणार, वेगळे वेगळे येणार, अशी आकृती येणार. म्हणजे ऑप्शन नंबर 1. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, सर्व गाढव हत्ती आहे म्हणते. सर्व गाढव हत्ती आहे. ठीक आहे, सर्व गाढव काय आहे म्हणते, हत्ती आहे. सर्व गाढव हे काय, सर्व गाढव हत्ती आहे म्हणते. हत्ती आहे, सर्व गाढव हत्ती आहे. नंतर काय म्हणते, सर्व सिंह पण हत्ती आहे म्हणते. सर्व सिंह हे बी काय हत्ती आहे म्हणते. ठीक आहे, तर आता अनुमान काय आहे, काही सिंह गाढव आहे म्हणते. काही सिंह गाढव आहे. बघा आता काही सिंह गाढव आहे का याच्यातनी दिसून राहिलं का आपल्याला, नाही दिसून आलं. म्हणजे काही सिंह गाढव असू पण शकतात, नसू पण शकतात. म्हणजे काय तिथं संभावता, म्हणजे तिथं काय एक तर असू शकतात किंवा नसू शकतात. सिंह गाढव असू पण शकतात किंवा नसू पण शकतात, म्हणजे दोन येऊन आले तिथं. नंतर काय आहे की सर्व हत्ती सिंह आहे म्हणते. सर्व हत्ती सिंह आहे हे दिसून राहिलं आपल्याला. सर्व हत्ती सिंह, कधी हत्ती सिंहामध्ये जाणार काय, नाही. सिंह हा पूर्ण हत्ती असू शकते, परंतु हत्ती हा सर्व सिंह होणार का, नाही. ते कधीच बरोबर नाही राहणार, म्हणजे चुकीचंच राहणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय राहणार त्याच्यातनी, की अनुमान नंबर 2 हे निश्चितच चूक आहे. अनुमान नंबर 2 हे काय, निश्चितच चूक आहे. पहिलं काय आहे, पहिले एक तर बरोबर येऊ शकते किंवा चूक असू शकते, परंतु अनुमान नंबर 2 हे काय, निश्चितच चूक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, स्टार दिलेला आपल्याला. असं आपल्याला स्टार दिलेला आहे, याच्यात विचारलं आपल्याला त्रिकोण किती आहे म्हणते. तर कसं काढायचं आता, हे जे कोणे आहे ते मोजून घ्यायचे. किती आहे, 1 2 3 4 5. किती कोणे आहे, 5. 5 वरतं असे त्रिकोण मला गुन्हेला काय करून द्यायचे, 2. म्हणजे उत्तर किती आहे आपले येते त्याच्यातनी 10. याच्यातनी किती त्रिकोण आहे असे, स्टारमध्ये किती त्रिकोण आहे, 10 त्रिकोण आहे. उत्तर आहे आपलं मग तिथं 10. बघा त्यानंतरचं क्वेश्चन काय दिलेलं आहे, असं आपल्याला फासा दिलेला आहे. म्हणजे काय, त्याच्यामध्ये 3 6 आणि 2 असे अंक दिलेले आहे. फासा दुसरा असा 4 3 असे 6 अंक दिलेले आहे. आणि आपल्याला विचारलं का 3च्या विरुद्ध कोणता अंक येईल म्हणते. तर बघा 3च्या विरुद्ध कोणता अंक येईल. बघा आता 3 याच्यातनी कॉमन आहे, 6 याच्यातनी 6 कॉमन आहे, उरलं काय 2 आणि 4. तर मग काय झालं, 2च्या विरुद्ध काय आला, 4. तर आपलं काय राहिलं, काय 3 आणि 6 राहिलेलं आहे. तर मग 3च्या विरुद्ध काय काय येऊ शकते, एक तर 1 येऊ शकते किंवा 5 येऊ शकते. 3च्या विरुद्ध 1 किंवा 5 येऊ शकते. उत्तर आहे मग आपलं 1 किंवा 5. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला, एका प्रश्नपत्रिकेत म्हणते 50 प्रश्न विचारले होते. बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी -2 गुण म्हणते, 2 गुण कमी होतात म्हणते. जर रामूने सर्व प्रश्न सोडवलं व त्याला म्हणते 92 गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्न बरोबर सॉल्व्ह केले म्हणते. बघा आता आपले एकूण प्रश्न किती होते, 50. एकूण प्रश्न आपले 50. बरोबर उत्तरासाठी आपण 4 गुण देतो, चुकीच्या उत्तरासाठी आपण 2 गुण कमी करतो म्हणते. तर बघा त्याला एकूण किती मार्क मिळाले, म्हणजे किती गुण मिळाले, 92 गुण मिळाले. तर मग आता काय म्हणायचं, आपण सर्व क्वेश्चन आपण बरोबर सॉल्व्ह केले. तर बरोबर उत्तरासाठी किती गुण आहे, 4 गुण. तर 50चे क्वेश्चन आपण बरोबर सॉल्व्ह केले तर किती गुण मिळाले असते आपल्याला, 200. परंतु भेटले किती, 92. किती किती गुण कमी मिळाले आपल्याला, 108 गुण कमी मिळाले. कारण
108 गुण काहून कमी मिळाले असेल, कारण की आपण चुकीचे क्वेश्चन सॉल्व्ह केले असेल. तर मग बघा आता किती कमी मिळाले, 108. मग काय करायचं, 4मध्ये 2 प्लस करून घ्यायचे, किती येते 6. 6ने जर याला भाग दिला आपण 108ला तर किती येते मग आपला 18. 18 येते ना. 18 काय आहे, चुकीचे क्वेश्चन आहे आपले. काय आहे, 18 चुकीचे क्वेश्चन. परंतु विचारलं काय आपल्याला, बरोबर उत्तर किती, म्हणजे बरोबर क्वेश्चन किती सॉल्व्ह केले आपण ते विचारलं. बघा मग काय करायचं, 50मधून चुकीचे क्वेश्चन मायनस करून घ्यायचे. किती मायनस करायचे, 18. 50मधून 18 मायनस केले तर किती येते 32. म्हणजे आपलं उत्तर किती आहे 32. किती सॉल्व्ह केले असं बरोबर आपण मग 32 क्वेश्चन. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एका शेतात काही पाळीव प्राणी आहे म्हणते, त्यामध्ये 27 सोडून, काय 27 सोडून, ठीक आहे, आपण 27 सोडले तर काय म्हणते, 27 सोडून सर्व बदक आहे. ठीक आहे, बदक आहे. नंतर 24 सोडून काय म्हणते, सर्व कोंबड्या आहे म्हणते. ठीक आहे. नंतर 32 सोडले तर काय म्हणते, गाई आहे म्हणते. नंतर काय म्हणते, 22 सोडून सर्व काय म्हणते, शेळ्या आहे म्हणते. विचारलं काय मग आपल्याला, तर त्या ठिकाणी सर्व प्राण्यांच्या पायांची संख्या त्याच्या डोक्यापेक्षा कितीने जास्त आहे म्हणते. पायांची संख्या त्याच्या डोक्यापेक्षा कितीने जास्त आहे. तर कसं काढायचं आता हे बघा. आता तर पहिलं लक्षात ठेवायचं, काय करायचं, आता पहिले आपण एकूण गाई ढोरं म्हणजे गाई, कोंबड्या, गाई आणि शेळ्या, बदक हे आपण काढून घेऊ, म्हणजे किती आहे. तर बघा कसं काढायचं, आता ते पूर्ण याची काय करायचं, ॲडिशन करून घ्यायची. ॲडिशन केल्यावर किती येते, 2 आणि 2 4, 4 आणि 4 8, 8 आणि 7 किती होते, 15, 5 हातचे आले 1, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 किती झाले 10, म्हणजे एकूण किती आले तर 105 आले याची ॲडिशन. तर हे किती आहे, 1 2 3 4, म्हणजे 4 कोंबड्या होत्या, म्हणजे सर्व आपल्याजवळ काय होते 4 4 होते. परंतु इथं एक एक आपण कॉमन घेतले, तर मग काय करायचं, 1 मायनस करायचे येते, तर मग किती उरते 3. 3नं काय करायचं, येले भाग देऊन द्यायचं, तर किती येते आपले एकूण जेवढे काय आपले पाळीव प्राणी आहे ते निघून जाते. तर 3 त्रिक 9, 3 5 15, म्हणजे आपल्याजवळ एकूण पाळीव प्राणी किती आहे 35 आहे. एकूण पाळीव प्राणी किती आहे 35 आहे. ठीक आहे, मग एवढे प्राणी आता हे काय, यांचे डोके पण आहे, काय आहे डोके पण एवढे 35 त्यांचे डोके पण आहे. ठीक आहे, तर आता बघायचं, आता इथं 27 आहे, तर बदक किती असन 27. आपले एकूण पाळीव प्राणी किती आहे 35 आहे, तर 27 गेले तर मग बदक किती राहिले असेल त्याच्यातनी 8 राहिले. किती राहिले 8 हे आपले बदक आहे. नंतर बघा 24 सोडून बाकी सर्व म्हणजे कोंबड्या, 24 सोडून म्हणते बाकी साऱ्या कोंबड्या आहे म्हणते. बघा 35मधून आपण 24 मायनस केले तर किती येते 11. 11 किती आहे म्हणते, कोंबड्या आहे म्हणते. तर मग 32मधून 35 मायनस केले तर 3 काय आहे, गाई आहे. 22मधून 35 मायनस केले तर किती होऊन आले, 8 आणि 5 किती होते 13. 13 काय आहे म्हणते, शेळ्या आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता काय यांची पायाची संख्या काढायची आहे. बघा आता बदकले किती पाय असते, 2 पाय असते, म्हणजे गुन्हेला 2. कोंबड्याला किती पाय असते, 2 पाय असते. गाईला किती पाय असते, 4 पाय असते. शेळ्याला किती पाय असते, 4. गुन्हेला करत राहायचं. मग आता बघायचं, 8 दुने 16, 11 दुने 22, 4 त्रिक 12, 13 चौक 52. ठीक आहे, आता यांची एकूण पायाची संख्या निघाली. मग आता काय करायचं, याचे ॲडिशन करून घ्यायचे. बघा 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 2. आजचा किती आला 1, 1 आणि 5 6, 7 8 9 10, म्हणजे त्यांचे एकूण पाय किती होते 102 होते आणि त्यांचे डोके किती होते 35 होते. मग काय मायनस करायचे, मला आपल्याला विचारलं ना, पायांची संख्या मायनस डोक्यांची संख्या, तर किती येते मग उत्तर आपल्या, पायांची संख्या मायनस डोक्याची संख्या केली तर किती, 12तून 5 गेले 7 राहिले, हातचा आला 1, 10तून 4 गेले 6 राहिले, म्हणजे आपले एकूण उत्तर किती आलं तिथं 67 आलं. किती आलं 67. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, काय एडी डी एच जी एल सॉरी एम टी. आता रिकामी जागा आपल्याला काढायचा आहे, तर काय येणार आहे म्हणते, तर बघा
वरून डी होऊन आले, किती प्लस होऊन आले +3, डी वरून जी होऊन आले +3, जी मध्ये आता किती होणार +3 होणार, किती येणार जी मध्ये +3 केल्यावर जे येते, किती येते जे येते. तर आता इथं पहा असं काय डी वरून एच होऊन आलं, किती होऊन आलं +4, एच वरून यल होऊन आलं +4, एलमध्ये आता +4 केले तर किती येते, यल किती असते 12वर असते, 12मध्ये 4 प्लस केले 16, 16वर काय येत असते पी. उत्तर काय मग आपलं जे पी, उत्तर आहे आपलं जे पी. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका सांकेतिक लिपीत म्हणते आपण सिटीला काय म्हणतो GMXC असा लिहितात म्हणते, तर ड्युटी म्हणजे DUTY ले शब्द कसा लिहू म्हणते. तर बघा सिटीला काय लिहितो म्हणते आपलं GMXC लिहितो म्हणते, तर DUTY ला काय लिहू म्हणते हे विचारलं. तर बघा आता किती आहे याची व्हॅल्यू लिहून घ्यायची, किती सी कितीवर येते 3वर, आय 9वर, टी 20वर, वाय 25वर. तर बघा आता जी कितीवर येते 7, 13, 24 आणि 3. बघा आता इथे किती प्लस होऊन आले, 3 वरून 7 होऊन आले, किती होऊन आले +4. बघा 9 वरून 13 होऊन आले, किती होऊन आले 9 मध्ये 13 होऊन आले +4 असं होऊन आले, 20 मध्ये 24 होऊन आले +4, 25 मधूनही +4 असं होणार, इथं किती येणार आहे 3 येणार आहे. आता इथे तसंच, आता इथं काय ड्युटी डी कितीवर येते 4वर, यू कितीवर येते 21वर, टी 20वर, व्ही किती वाय कितीवर येते 25वर. तर बघा आता डी 4मध्ये 4 प्लस केले तर किती येते 8, 21मध्ये 4 प्लस केले तर किती येते 25 येते, 20मध्ये 4 प्लस केले तर 24, इथं 25मध्ये 4 प्लस केले तर किती येऊन आले 26 आणि 4 3 किती झाले 3 येते मग तिथं. ठीक आहे. आता बघा आता 8वर काय येते एच येते, 25वर वाय येते, 24वर एक्स येते, 3वर सी येते, म्हणजे आपलं उत्तर काय आहे तिथं HYXC, HYXC. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते रमेश रीड बुक रमेश रीड बुकला आपण काय लिहिलं म्हणते 123 लिहिलं. ठीक आहे. नंतर काय म्हणते कपिल परचेस बुक म्हणते. ठीक आहे. याला काय लिहिलं म्हणते 453 लिहिलं. ठीक आहे. नंतर म्हणते अर्जुन रीड्स नोवल, त्याला काय लिहिलं म्हणते आपण 627 लिहिलं म्हणते. तर रमेशला आपण काय लिहू म्हणते, आपल्याला काढायचा काय रमेश काढायचा आहे. तर बघा आता रमेश कुठं आहे, इथं आहे, लक्षात ठेवायचं. बघा आता इथं किती आहे रीड आहे, रीड कुठं कॉमन दिसून आलं आपल्याला, इथं रीड कॉमन दिसून आलं, त्याच्यासाठी अक्षर कोणता कॉमन दिसून आलं 2 दिसून आलं. ठीक आहे. नंतर 5 इथं काय आहे बुक आहे, तर बुक इथं पण दिलेलं आहे, बुकसाठी काय कॉमन दिसून आलं 3 दिसून आलं, तर उरला का मग 1. तर रमेशसाठी काय कॉमन आहे 1, तर रमेशसाठी आपण काय लिहू मग तिथं 1 लिहू. उत्तर किती आलं मग तिथं 1. बरं त्याच्यानंतर काय विचारलं विसंगत ओळखा म्हणते, काय दिलेलं आहे डोळे, कान, नाक आणि पाय. बरं बघा आता काय डोळेनं आपण काय पाहू शकतो, म्हणजे एक क्रिया करून आलो, कानानं काय आपण ऐकू शकतो, नाकानं काय करू शकतो सुंगू शकतो, पण पायानं चालू शकतो. म्हणजे आपलं काय आहे हे काय सर्व एकाच जागेवर आहे, म्हणजे डोळं काय आहे सर्व चेहऱ्यावर आहे, म्हणजे आपल्या डोक्यावर आहे सर्व, परंतु काय पाय काय ते खालचा भाग आहे. तर उत्तर म्हणजे वेगळं कोणतं आहे ना, विसंगत काय आहे मग त्याच्यातनी पाय आहे. त्याच्यानंतरचं क्वेश्चन आहे, काय म्हणते गणिताच्या गृहपाठात म्हणते 7 विद्यार्थ्यांना मिळालेले 100 पैकी गुण म्हणते खालीलप्रमाणे आहे म्हणते, तर यावरून मिळालेल्या गुणांची बहुलक काढा म्हणते. तर गुण काय आहे 99, 100, नंतर 95,
नंतर 100, 100, 80 आणि 90 असे गुण आहे म्हणते विद्यार्थ्याला मिळाले. तर बहुलक, बहुलक काय म्हणते, जे संख्या वारंवार आलेली आहे ते काय राहते, आपली बहुलक राहते. तर आता बघायचं आहे ते कोणती संख्या वारंवार आलेली आहे. तर बघा काय दिसून आले आपल्याला, 100 दिसून आले. बा 100, 100, 100 3 वेळा आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त कोणती संख्या आली का, जास्त वेळा नाही. मग आपला बहुलक काय आहे, 100 आहे. हे आपलं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, 8 विद्यार्थ्यांचे किलोग्राममध्ये वजन पुढील प्रमाणे आहेत म्हणते. 54, 49, 51, 58, 61, 52 आणि 54 असे आहे म्हणते. आणि 60 यावरून त्याच्या वजनाचे मध्यक काढा म्हणते. काय म्हणते, मध्यक म्हणजे माध्य काढा म्हणते. तर बघा आता अशा वेळेस काय करायचं, माध्य काढायच्या वेळेस तर जेवढे आपले हे नंबर लिहिलेले आहे ते काय करायचे, क्रमावर लावून घ्यायचे. काय करायचे, क्रमावर लावून घ्यायचे. बघा आता तर सगळ्यात लहान संख्या कोणती याच्यात, ते याच्यात काय आहे, ते 49 येते. ठीक आहे. 49 नंतर 51, 51 नंतर काय येते 52, 52 नंतर काय येते 54, 54 नंतर कोणती येऊन राहिली 54, 58 आणखी काय नाही 60. झाल्या ना 8 संख्या, 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि एक कोणती येऊन राहिली 61. या आपल्या झाल्या 8 संख्या. 4 आणि 4 8, 8 संख्या आहे. आणि याच्यावरून आपल्याला माध्यक काढायचं. माध्यक काय राहते, मधातल्या संख्या राहते. जे मधातली संख्या आली ते माध्यक राहते. बघा आता किती संख्या, एकूण 8 संख्या आहे. तर मग आपल्याला काय करायला लागेल, 3 इकडे सोडा लागेल, 3 इकडे सोडा लागेल. आता मधात कोणत्या संख्या उरल्या आपल्या 2, त्याचा करायचा माध्य करायचं. दोघांची काय करायची बेरीज, 54 आणि 54 किती होते 108, त्याचे अर्धे करायचे. किती येते मग उत्तर आपलं 54. तर माध्य किती आहे मग 54 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एक पिशवीमध्ये 3 पांढरे 2 निळे व 5 लाल चेंडू आहेत म्हणते. जर यादृच्छिक पद्धतीने पिशवीमधून एक चेंडू जर काढला, ठीक आहे, तर काढलेला चेंडू लाल नाही याची संभाव्यता किती आहे म्हणते. तर बघा आता पहिले एकूण चेंडू पाहायचे. काय आहे, 3 पांढरे आहे, 2 निळे, 5 लाल. 3 पांढरे, 2 निळे, 5 लाल आहे. तर म्हणजे आपले एकूण चेंडू किती आहे 10. ठीक आहे. त्याच्यापैकी काय आहे, पांढरे आहे, निळे आणि हे लाल आहे म्हणते 5. तर एकूण चेंडू आहे आपले 10. 10मधून आपण पहिले काय करायला, लाल नाही याची संभाव्यता काढायची. मग काय करायचं, अशा वेळेस पहिले 10मधून 1 काढायचं. ठीक आहे. नंतर काय करायचं, जो लाल आहे त्याला घ्यायचा नाही. तर मग आता काढायचं काय आपल्याला, 3 आणि 2 5मधून 1 चेंडू काढायचा आहे. तर काय याची संभाव्यता काढली तर किती येते, त्याचं आला तर किती येते, वरतं 5 येते. याचे गेलं तर खाली काय येणार 10 येते. तर म्हणजे याची संभाव्यता किती आली 1/2. लाल नसण्याची संभाव्यता किती आहे मग 1/2 आहे. एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी म्हणते 9 खेळाडू मैदानात उभे आहेत म्हणते. प्रत्येक खेळाडूने परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंची अनेकदा हस्तांदोलन केले तर तेथे एकूण किती हस्तांदोले होतील हे आपल्याला विचारलं. तर काय असते अशा वेळेस काही नका लागत. आता जेवढे खेळाडू आहे त्याचा काय करायचं, त्याच्यापेक्षा 1 कमी घेऊन घ्यायचे. म्हणजे किती आहे 9 गुणेला काय करायचे 8 भागिले 2. 2 1 2 2 चौक 8 9 चौक 36. म्हणजे किती हस्तांदोले होतील तिथं 36 होतील. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय आहे, 3 4 5 6 7 या अंकापैकी एकाच वेळी कोणतेही 4 अंक 1 तास वापरून किती 3 अंकी भिन्न संख्या तयार करता येतील म्हणते. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा बघा. आता काय दिलेलं आपल्याला, 3 4 5 6 आणि 7 अशा संख्या दिलेल्या आहे. आणि आपल्याला संख्या काय पाहिजे, फक्त 3 अंकी. किती संख्या पाहिजे, संख्या फक्त 3 अंकी संख्या पाहिजे. तर बघा आता अशा वेळेस काय करायचं, संख्या किती आहे आपल्याला पाहिजे फक्त 3 अंकी संख्या. तर पहिल्या डब्यात ठेवायच्या. पहिल्या डब्यात आपण किती संख्या ठेवू शकतो, 1 2 3 4 5. तर इथं लिहून घ्यायचं 5 संख्या ठेवू शकतो. मग आता दुसऱ्या डब्यात आता 5 संख्या तर नाही ठेवू शकत, त्याच्यापेक्षा काय कमी. म्हणजे दुसऱ्या डब्यात किती संख्या ठेवून 5पेक्षा कमी म्हणजे 4 संख्या. तिसऱ्या डब्यात 4पेक्षा कमी म्हणजे 3 संख्या ठेवू शकतो. म्हणजे आपण एवढ्या
3 डबे म्हणजे 3 अंकी संख्या तयार करू शकतो. तर बघा आता मग काय करायचं, आता याचा गुणाकार करून टाकायचा म्हणजे आपलं उत्तर निघून जाते. 5 चोक 20, 20 त्रिक किती होते 60. म्हणजे आपण एकूण संख्या किती ठेवू शकतो त्या डब्यातनी, म्हणजे 3 अंकी भिन्न संख्या किती तयार होतील मग 60 होतील. किती होतील 60 होतील. 3 अंकी 60 होते. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते 3 मीटर तारेचे 1200 सारखे तुकडे केल्यास एका तुकड्याची लांबी किती आहे म्हणते. 3 मीटर तारेचे, किती मीटर तार आहे 3 मीटर तार आहे, त्याचे आपण तुकडे किती करून आलो 1200 सारखे तुकडे केल्यास किती तुकड्याची लांबी किती आहे म्हणते. तर बघा खाली उत्तर कायच्यात दिलं आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे आणि हे काय 3 मीटर आहे, त्याला काय सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायला काय करतो आपण 100 गुणून टाकतो. तर बघा आता किती येतं उत्तर, 2 शून्य ना 2 शून्य कॅन्सल झाला, 3 एका 3, 3 चौक 12, किती आलं 1/4. 1/4 आपण काय लिहित असतो 0.025 सेंटीमीटर आहे म्हणते. उत्तर आहे मग आपलं 0.025 सेंटीमीटर. बघा त्यानंतरचा काय क्वेश्चन आहे, काय म्हणते एका वर्तुळाचा परिघ म्हणते 88 चौरस मीटर आहे, तर वर्तुळाचा व्यास किती मीटर आहे म्हणते. तर बघा आता अशा वेळेस आता वर्तुळाचा कधी दिला तर काय लिहायचा 7, 44 आणि 154. हे काय राहते 7 काय राहते त्रिज्या राहते, हे काय राहते परिघ राहते आणि हे काय राहते वर्तुळाचं क्षेत्रफळ राहते. तर बघा आता वर्तुळाचे परिघ किती दिलेला आहे 88 दिलेला आहे, किती दिलेला आहे वर्तुळाचा परिघ 88 दिलेला आहे, किती गुणा आहे 2 गुणा राहतात. मग त्रिज्या काय राहते 2 गुणाच राहते. तर मग 7 दुने किती झाले 14. तर त्रिज्या किती आली आपली, त्रिज्या जर म्हटलं तर किती आली 14 आली. विचारलं काय आपल्याला व्यास, त्रिज्या काय राहते व्यासच्या काय राहते 2 गुणा राहते, त्रिज्या व्यासच्या 2 गुणा राहते, तर गुणेला 2 तर किती येते 28 येते. तर व्यास किती आला मग आपल्या तिथं 28 आलेला आहे. येतो 5 मिनिटात व्हिडिओ बनवलो. बघा त्यानंतरचा क्वेश्चन का दिलेला आहे, एका आयताकृती कापडाची लांबी म्हणते रुंदीच्या 2.5 पट असून कापडाची लांबी रुंदीच्या 2.5 पट असून त्याची परिमिती 70 सेंटीमीटर आहे, तर कापडाची रुंदी किती आहे म्हणते. तर बघा काय दिलेलं आहे आयत दिलेला आहे, आयताची लांबी आणि काय आयताची रुंदी आहे म्हणते. ठीक आहे, आयताची लांबी म्हणते रुंदीच्या 2.5 पट आहे म्हणते, किती म्हणते 2.5 पट आहे. तर 2.5 पट काय लिहायचं 2, रुंदी जर 2 असेल तर लांबी किती आहे 5 आहे, म्हणजे हे झालं काय 2.5 पट झाली. नंतर त्याची परिमिती किती दिलेली आहे आपल्याला 70 दिलेली आहे, परिमिती किती दिलेली आहे 70. तर परिमिती काय राहते 2 लांबी प्लस रुंदी, 2 गुणिले लांबी प्लस रुंदीची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 70. तर लांबी प्लस रुंदीची व्हॅल्यू किती आली 35 आली. किती आलेली आहे लांबी प्लस रुंदीची व्हॅल्यू आपल्याजवळ किती आलेली आहे 35 आलेली आहे. ठीक आहे, तर बघा आता इथे लांबी प्लस रुंदी किती दिलेली आहे 5x प्लस काय 2x, किती झाले 5x प्लस 2x किती झाले 7x, आणि 7xची व्हॅल्यू किती आहे 35 आहे. तर एक्सची व्हॅल्यू काढली तर किती येते 5 येते. किती येते एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 5 आलेली आहे, एक्सची व्हॅल्यू 5 आलेली आहे. तर मग गुणाकार ठेवून जातं, आपल्याला कायची पाहिजे रुंदी पाहिजे, तर गुन्हेला 5, 5 दुने 10 हे आली रुंदी. जर लांबी विचारली असतं 5 5 25, हे काय आली असती लांबी. आपल्याला विचारली काय पण रुंदी विचारली, तर उत्तर काय मग आपलं 10 सेंटीमीटर आहे. उत्तर किती आहे 10 सेंटीमीटर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते जर 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल आणि त्या भोवती म्हणते 7 मीटर रुंद रस्ता असेल, तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती आहे म्हणते. आपल्याला काय विचारलं रस्त्याचे क्षेत्रफळ काढायला सांगितले, तर कसं काढायचं बघा आता एक वर्तुळ आहे असा, हां किती त्याची त्रिज्या किती आहे म्हणते
त्याचा व्यास, ह्या वर्तुळाचा व्यास किती आहे 28 आहे म्हणते. व्यास किती आहे 28. तर त्रिज्या काय राहते, व्यासच्या अर्धी राहते. म्हणजे त्रिज्या किती आली त्याची, त्रिज्या आली 14 आली. किती आहे त्रिज्या 14. मग ह्या वर्तुळाची त्रिज्या किती आलेली आहे 14. ठीक आहे. आता याच्या भोवती म्हणते एक रस्ता बांधलेला आहे म्हणते. किती रस्ता आहे, कितीचा आहे तो, असा एक त्याच्या भोवती रस्ता आहे. कितीचा आहे तो 7 किती आहे 7 सेंटीमीटर, काय 7 मीटरचा. किती आहे 7 मीटरचा रस्ता आहे म्हणते. आता हे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती होणार मग 7 + 14. 7 + 14 आहे. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती आली मग 21 आली. किती आली, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 21, छोट्या वर्तुळाची त्रिज्या याच्या अंदरच्या 14 आलेली आहे. आणि आता आपल्याला विचारलं रस्त्याचे क्षेत्रफळ कसं काढायचं. याचा फॉर्म्युला काय राहते, पाय गुणिले काय राहते मोठा r² मायनस छोटा r². हे आता रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचा हा फॉर्म्युला आहे. तर ठेवून द्यायचा. आता पायची व्हॅल्यू काय लिहित असतो आपण 22/7 लिहित असतो. ठीक आहे. आता मोठा r काय राहते 21, 21चा स्क्वेअर मायनस काय छोटा r काय राहते 14, 14चा स्क्वेअर. आता आपण हे काय राहते a² - b². तर इथं काय लिहित असतो आपण a² - b²ला काय लिहितो a + b करतो, नंतर a - b, नंतर याचे एकदा येते दोघांची ॲडिशन करतो, नंतर एकदा यांच्या दोघांची काय करतो मायनस करतो. बघा आता 21 + 14 किती झाले 35 गुणिले 14, 21 - 14 किती आले 7. असं करून घ्यायचं. बघा आता 7 ने 7 कॅन्सल झाले. आता 22 गुणिले 35 किती येते उत्तर 22, 35 दुणे किती होते 70, उरले किती 7. 35 दुणे 70 आणि 7 77. म्हणजे आपलं उत्तर किती आलं तिथं 770 आलं. उत्तर किती आहे 770 चौरस मीटर. याला आपलं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, त्रिकोणाच्या मध्ये दोन कोणाचे मापे 62.6 अंश आणि 56.7 अंश आहे, तर त्याच्या तिसऱ्या कोणाचे माप किती आहे म्हणते. तर बघा आता त्रिकोणाच्या कोण किती अंशाचा राहते, त्रिकोणाचा जर पूर्ण कोण विचारलं तर किती राहते 180चा राहते. किती राहते 180 डिग्रीचा राहते. त्याच्यापैकी म्हणते एक कोणाचं माप किती आहे 62.6 आहे, दुसऱ्या कोणाचं माप किती आहे 56.7 आहे. तर किती आलं याची ॲडिशन केली तर 7 आणि 6 किती झाले 13, हातचा आला 1. ठीक आहे 7 आणि 2 9 आणि किती झाले 11. म्हणजे याचे एकूण दोन कोणाचे माप किती आले 119.3 आलं. आणि एकूण त्रिकोणाचं माप किती राहते 180. याच्यातून मायनस करायची म्हणजे आपलं तिसऱ्या कोणाचे माप निघून जाते. तर किती आलं तिसऱ्या कोणाचं 10तून 3 गेले 7 राहिले, हातचा आला 1, 10तून 10 गेले 0 राहिले, हातचा आला 1, 8तून 2 गेले 6 राहिले. म्हणजे उत्तर आहे आपलं 60 किती आहे 7 आहे, 60.7 आहे. उत्तर किती आहे आपलं 60.7. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते, एका पाण्याच्या टाकीची लांबी म्हणते 12 मीटर आणि रुंदी 5 मीटर आहे. जर टाकीमध्ये 210 घनमीटर वाळू टाकली तर टाकीतील पाणी किती मीटर वर चढेल म्हणते. तर बघा काय आहे काही नाही, किती घनमीटर वाळू टाकली आपण ना 210 घनमीटर. आणि त्याची टाकीची लांबी किती आहे, टाकीची लांबी आहे त्याची 12 आणि रुंदी किती आहे 5. बस याचा काय करायचं गुणाकार करून द्यायचं म्हणजे आपलं उत्तर निघून जाते. तर बघा हे किती होते 12 पंचे 60, हे किती आहे 210 भागिले काय 12 पंचे 60 देऊन जातं 0 0 कॅन्सल, 3 दुणे 6, 3 7 21 किती आलं 702. म्हणजे किती लिहितं 702 म्हणजे किती येते 3.5 मीटर. याला आपलं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, जर दोन संख्येचे गुणाकार म्हणते 2 3 आहे आणि त्याच्या वर्गाची बेरीज किती आहे म्हणते 468 आहे, तर दोन अंक शोधा म्हणते. ते अंक शोधा म्हणते. बघा आता दोन संख्येचे गुणोत्तर किती आहे 2 3 आहे म्हणते, 2x आणि 3x आहे म्हणते. आणि याच्या वर्गाची जर बेरीज केली तर किती आहे याच्या वर्गाची बेरीज 468 आहे म्हणते. तर त्या संख्या शोधा म्हणते. बघा कशा काढायचं आता
आता ह्या दोन संख्येचे काय करायचं, याच्या गुणोत्तरचा स्क्वेअर करायचं. बघा 4चा स्क्वेअर 4x स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9x स्क्वेअर किती झाले, 4 आणि 9 13x स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे, बरोबर आपला 468 आहे. तर भाग देऊन द्यायचं 13नं. 13 त्रिक 39, 13 सकम 78, किती आलं, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आली आपली 36 आली. तर एक्सची व्हॅल्यू किती आली, मग अंडर रूटमध्ये चाललं, एक्सचा स्क्वेअर आहे ना, आता कायचा आहे 6, एक्सची व्हॅल्यू किती आहे 6 आलेली आहे. मग विचारलं काय आपल्याला त्याच्यातनी 2 हे कोणकोणते अंक, त्याला काय करायचं 6नं गुणून टाकायचं दोन्ही इकडं. तर किती आहे, 6 2 12, पहिली संख्या 12, 6 3 18, दुसरी संख्या 18, हे आपलं उत्तर. बघा शेवटला क्वेश्चन आहे, काय म्हणते, एका पदासाठीच्या 120 अर्जामध्ये 70 अर्ज पुरुषांचे आहेत म्हणते आणि 80 जणांकडे चालक परवाना आहे म्हणते. चालक परवाना असणाऱ्या पुरुषांचा किमान व कमाल संख्येचे गुणोत्तर किती आहे म्हणते. बघा आता एकूण पद किती आहे आपले, 120 पद आहे म्हणते, त्याच्यापैकी अर्ज आहे म्हणते 120 अर्ज आहे, त्याच्यामध्ये 70 काय म्हणते पुरुष आहे, ठीक आहे, आणि बाकी मग काय असेल 70 50 काय असेल हे महिला असेल, ठीक आहे, हे काय पुरुष आणि बाकी जे ह्या उरलेल्या त्या काय महिला असेल. तर मग विचारलं काय आपल्याला, 80 जणांकडे म्हणते चालक परवाना आहे, काय म्हणते 80 जे लोक आहेत त्याच्याजवळ काय म्हणते चालक परवाना आहे म्हणते. तर काय आपलं विचारलं तर किमान कमाल संख्येचे गुणोत्तर काय म्हणजे, काय म्हणते मॅक्झिमम किंवा मिनिमम विचारलं आपल्याला. त्याच्याजवळ आपण पुरुषांचे विचारले मिनिमम किंवा मॅक्झिमम. तर आता बघा मॅक्झिमम जर पुरुष म्हटलं तर आपण मॅक्झिमम किती घेऊ, 70च घेऊ, ठीक आहे. जर आता मिनिमम घ्यायचे राहिले तर काय घ्यायला लागेल, 80 - 50 मिनिमम घ्यायचे राहिले तर 80 - 50 किती घ्यायला लागेल आपल्याला 3, कारण की आपण 50 ते हे महिलेला देऊ, उरते किती 30, तर ते काय घ्यायला लागेल आपल्याला मिनिमम घ्यायला लागेल. मॅक्झिमम जर घ्यायचे असले तर आपण किती घेऊ शकतो 70, मिनिमम जर घ्यायचे असेल तर किती घेऊ शकतो 30 घेऊ शकतो. याचं गुणोत्तर विचारलं तर किती येते, 30 आणि 70चं गुणोत्तर केलं तर 0 0 कॅन्सल, किती आलं उत्तर आपलं 3-7 आलं, किती आलं 3-7 आलं नाही, ठीक आहे. इथं आपला क्लास खतम झाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.